एकीकडे तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा चर्चेत असताना तपोवनातील काही झाडांवर जादूटोणा केल्याचा दावा जो आहे तो अनिसकडून करण्यात आलेला आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर अशा पद्धतीने हा जादूटोणाचा प्रकार असल्याचं अनिसचं म्हणणं आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं त्यामध्ये अरबियन भाषेमध्ये उर्दू भाषेमध्ये आपल्याला या ठिकाणी लिहिलेलं पाहायला मिळतंय आणि अशा पद्धतीचं रोल करून या ठिकाणी बांधण्यात आलेलं होतं। नेमका हा काय प्रकार आहे आपण अनिसच्या माध्यमातून जाणून घेऊयात। तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा चर्चेत असताना जादूटोणा असल्याचा दावा आपल्याकडनं केला जातो। खरं तर तपोवनातील वृक्षतोड आंदोलन आणि याचा काही संबंध नाही, परंतु या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही कार्यकर्ते या ठिकाणी आलो होतो आणि वृक्षांचे निरीक्षण करताना आम्हाला आढळले की या ठिकाणी संशयास्पद काहीतरी लावलेले आहेत आणि ते बघितल्यानंतर आम्हाला असं कळलं का हे या अननोन भाषेमध्ये काहीतरी लिहिलेलं आहे। काही मुस्लिम बांधवांशी चर्चा केल्यानंतर असं कळालं की अरेबियन भाषेत लिहिलेलं आहे आणि वरती याला तावीज म्हटलं जातं। दुश्मनावर जादूटोणा करायची असेल तर त्या प्रकारे जे मौलवी असतात किंवा कोणी असतात ते त्या ठिकाणचं असं जादूटोणा करतात आणि त्याच्यावर लटकाना असं त्याच्यावर लिहिलेलं हिंदीमध्ये। म्हणजे जी व्यक्ती पीडित व्यक्ती आहे तिला बाकी काही कळत नाही, फक्त लटकाना झाडाला लावा एवढंच फक्त कळतं आणि मध्ये अरेबियन भाषेत काय लिहिलंय कुणी जर आम्हाला मदत केली तर आम्ही ते सांगू शकतो। परंतु काही पत्रकार बांधवांनी याचा ट्रान्सलेट केला असता हा जादूटोणा झाल्याचा आणि करण्याचा प्रकार आहे आणि तो तपोवनाच्या या वृक्षतोड आंदोलनाच्या आधीचा आहे, त्याच्यामुळे या आंदोलनाशी त्याचा काही संबंध नाही, परंतु अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम असल्यामुळे या ठिकाणी आम्ही ते काढून घेत आहोत। आता अनिसची भूमिका काय असणार या संदर्भात? अनिसची भूमिका ही प्रबोधनाची आहे। या ठिकाणी ते आम्ही काढून घेण्यात आहोत कारण भीतीयुक्त वातावरण तयार होऊ नये अशी आमची भूमिका आहे। त्यामुळे अनिसचे कार्यकर्ते आम्ही ते या ठिकाणून काढून घेत आहोत। आपण काही संबंधित हे कोणी लावलं याचा खुलासा करण्याचा प्रयत्न करणार आहात? खरं तर असे हे जे कृत्य आहेत महाराष्ट्र शासनाच्या जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा ठरणार आहेत, परंतु तक्रार द्यायला कुणीतरी हवा असतं, तो नाही, म्हणून आम्ही या प्रबोधनाच्या मार्गाने ते काढून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। नक्कीच आपण जर बघितलं तर तपोवनातील ह्या झाडांमध्ये अशा पद्धतीचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। या अशा पद्धतीच्या काही ज्या चिठ्ठ्या आहेत त्या रोल करून या ठिकाणी लावण्यात आलेल्या होत्या आणि यावरती हा जादूटोणाचा केल्याचा प्रकार असल्याचा दावा जो आहे तो अनिसकडनं या ठिकाणी करण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।